विनाकारण पेशंटला त्रास होईल, रुग्णांची गैरसोय होईल असं करू नका. एका साईडला या. सगळे साहेब, चव्हाणके साहेब, सगळे बाजूला या. काही हे सातत्यानं होतंय, हे असं का होतंय? आपलं असं म्हणावं की मनमानी कारभार? हा अहंकार आहे, हा माज आणि मस्ती आहे. बाकी काय याला शब्द नाहीत माझ्याकडे. प्रत्येक वेळी प्रत्येकाला डावलायचं. ते पालकमंत्री आहेत, नाव टाकायचं. ते तर काय येत नाहीत ना, तुम्हीच करता ना प्रत्येक उद्घाटन. मी कधी ऑब्जेक्शन घेतलंय का? पण ऐरोली सोडून बेलापूरमध्ये निधी देणं हा कितपत योग्य आहे? ठीक आहे, मग ऐरोलीतले लोक माझ्याकडे काय येतात? साधं रॅशन कार्ड द्यायला लोक भेटत नाही त्यांची. साधा आधार कार्ड. कोण विरुंगला केंद्र मागतो, कोण व्यायामशाळा मागतो, कोण हॉस्पिटलच्या छोट्या इमारती. अरे केलेला बंद पडल्यात तिथं. कितीतरी इमारतींचं यांनी उद्घाटन केलेल्या इमारती तुम्हाला दाखवीन, बंद आहेत अक्षरशः. त्या ह्याला आग का लागली? नाट्यगृहाला कोणी लावली ती आग? काढा ना शोधून तुम्ही पण. तुम्ही काय करता मीडियावाले? तुम्हाला नाही जाता येत का साईट वरती? प्रत्येक वेळी का मतदात्यांनीच बोललं पाहिजे का? आता मी पक्षाला सांगितलेलं, आता मी थांबणार नाही आणि माझ्यावर कोणी अन्याय अत्याचार केला तर त्याची मी गय करणार नाही. आता नक्की प्रकार आहे. आमदार निधी लावली, त्या कार्डावरती पहिलं नाव होतं शिंदे साहेबांचं, ते गायब झालं. दुसरं आलं की त्या 2 डायलिसिस मशीन मी सियासर फंडातून आणलेल्या वर्षभर पडून होत्या धुळकात. 10 वेळा फोन केलं, लावलं नाही. ते माताचं दूध, ते सुद्धा वर्ष झालं मी त्याच्या मागे लागले. मी केलेला कार्यक्रम आहे ना, तुम्ही कसं काय क्रेडिट घेऊ शकता? बरं घ्या, चला ते मी तुम्हाला देते. पण कमीत कमी तुम्ही आमदार निधी इथं लावता. आणि त्यावेळी मला काय बोलत होते जेटवर, मी इथला आमदार आहे, मला विचारल्याशिवाय काय करायचं नाही. तुम्ही किती आम्हाला विचारता? तुम्ही किती आम्हाला विश्वासात घेता? प्रश्न हा आहे. महापालिका आली, महापौर आले, आम्ही मान्य केलं ना. आम्ही कधी बोलतो का? काय चाललंय महानगरपालिकेत? कुंपणच शेतकाचे द्या तिथे लक्ष जरा. एवढं राजकारण नावाचं विवाचं करण्यापेक्षा. उद्घाटन काय उद्घाटन आहेत का? यांची 100 लोक मला धक्के मारतात आणि मी पडली तर काय करणार? मी आता आजारपणातून आलेले. बघा तिथे कोण मला कोणाला ऐकत होतं का? सगळे धक्काबुक्की पार पाय मुद्दाम धक्काबुक्की करा म्हणजे पळून जाईल. मी काय पळणारतली नाहीये. मी सलग 3दा निवडून आलेले. मी आज पडली, उद्या आली, उद्या पडली, परवा आली, असं नाहीये. लोक खूप प्रेम करतात, त्या प्रेमावर मी आहे आणि मी काम करत राहणार आहे. माझं एवढंच ऑब्जेक्शन आहे, पक्षश्रेष्ठीनं सुद्धा याची दखल घेतली पाहिजे.